30 जानेवारी 2024 ते जुलै 2025 या काळात सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल 114 जणांना तडीपार केला असून 39 जणांची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात केली आहे। मागील 4 दिवसात पोलिसांनी तिघांना तडीपार केले। 2 पेक्षा जास्त गुन्हे केलेल्यांवर कारवाईचं सत्र सुरू असून आणखी 29 जण पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे। शरीराविषयक व मालाविषयक 2 किंवा त्याहून जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या वर्तनात सुधारणा अपेक्षित आहे। अशा सराईत गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केला की त्यांच्यावर तडीपारीची किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे। शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचं नेहमी वॉच आहे। बेकायदा जमावजमविणे, खंडणी मागणे, इच्छापूर्वक दुखापत करणे, धमकावणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा गल्लीतील दादांबद्दल सामान्य लोक उघडपणे माहिती देत नसतात। अशावेळी पोलीस शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी त्यांची रवानगी थेट एरवडा कारागृहात करतात। 1.5 वर्षात सोलापूर शहरातून अशा 39 जणांना तुरुंगात पाठवले। आणखी 10 ते 12 जण त्या रांगेत आहेत। याशिवाय भारतीय न्याय संहितेतील कलम 55 नुसार सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर आणि कलम 57 नुसार 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे शरीराविषयक व मालाविषयक सिद्ध झालेल्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाते। 1.5 वर्षात शहरातील 141 जणांना सोलापूर व धाराशिव, सोलापूर व पुणे अशा 2 जिल्ह्यातून तडीपार केला आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कार्यकाळात पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी 2 वर्षात सर्वाधिक 200हून जास्त तडीपारीच्या कारवाया केल्या।